नमस्कार मित्रमंडळी, कसे आहात सगळे? बरे आहात ना? यावर्षी पाऊस असा अनियमित सगळीकडे झाला. काही ठिकाणी धो कोसळला, काही ठिकाणी अजिबात नाही, काही ठिकाणी थांबून थांबून पडतोय. रत्नागिरीमध्ये पण आत्ता सध्या तीच अवस्था आहे. पूर्णपणे कंटिन्युअस पाऊस जो पडतो तसा ह्यावर्षी नाही आहे. ठीक आहे, काय आपण करू शकत नाही त्याला. तर आजची जी सिरीज आहे नॅशनल हायवे 66, म्हणजेच मुंबई गोवा हायवे, पण सुरुवात त्याची आपली नेहमीप्रमाणे मी करतोय रत्नागिरी ते हातखंबा. अपडेट्स बघूया काय आहे. चिपळूणला जातोय आज, त्याच्यामुळे जाता जाता हा पण एक व्हिडिओ आपला तयार होईल. आज तारीख आहे 7 ऑगस्ट, त्यामुळे शुक्रवार आणि एक फिरतीचा मग एक छोटासा दौरा असं आपण समजू. मागचे जे व्हिडिओ आहेत हे नाही, साधारण मी लांजा आणि राजापूरपर्यंत गेले. तिथे जर आपण बघितलं असेल तर बऱ्याच ठिकाणी म्हणजे जवळपास कामं संपलेली आहेत. रस्ता म्हणून जर विचारात घेतला तर पूर्ण झालेला आहे. बाकी जी काय किरकोळ कामं असतात ती सगळी राहिलेत, चालू आहेत. त्यामुळे आता तसं बघितलं तर चाकरमानी जे गणपतीला येतील त्यांना निदान त्या एरियात खड्डे पडलेला रस्ता बघायला नाही मिळणार. फक्त काही ठिकाणी सिंधुदुर्गात आता तक्रारी ऐकायला मिळतात की पुन्हा खड्डे पडलेत. म्हणजे सिमेंटचे जे रस्ते झाले त्याच्यावरती पुन्हा खड्डे पडले. थोडी गंभीर बाब आहे. म्हणजे शेवटी रस्त्यांची गुणवत्ता, कामाची गुणवत्ता हा एक प्रश्न असतो आणि तो नक्कीच विचारात घ्यायला पाहिजे असं मला तरी वाटतं. असो, बाकी आपला नॅशनल हायवे 66 जो आहे संगमेश्वरच्या अलीकडचं काम रेंगाळलं आहे थोडं. बाकी पुढचं जे काम आहे ते झालेलं आहे. त्याच्यामुळे यावर्षी संगमेश्वरमध्ये होणारी वाहतूक कोंडी ही बहुतेक बघायला मिळणार नाही आपल्याला. बाकी आता पुढच्या रस्त्यांची अवस्था, नागोठणे वगैरे त्या भागातले व्हिडिओ येत आहेत, पण काय मी स्वतः तिथे गेलेलो नाही, त्याच्यामुळे काय मी सांगू शकत नाही नेमकी तिथली परिस्थिती काय आहे. आता आपण परटवण्याला आलो आहोत. परटवणे नाका समोरचा रस्ता जातो हा गणपतीपुळे जयगड. डावीकडे मिरिया, जिथून हा हायवे सुरू होणार आहे. नॅशनल हायवे 166 मिरिया नागपूर हायवे. आणि आता आपण उजवीकडे वळतोय हातखंब्याकडे. इथून साळवी स्टॉप पासून हातखंबा. सुरुवातीचं काम मागच्या व्हिडिओत सांगितलं. म्हणजे 2-3 व्हिडिओ मी सांगतोय की खूप स्लो आहे. आणि आता हा पाऊस असा नाही आहे तरी सुद्धा इथे कामाला काही गती दिसत नाही. माणसंच नाही कोण दिसत आहेत. म्हणजे कॉन्ट्रॅक्टर काम सोडून गेलाय, काय केलंय काही कळायला मार्ग नाही आहे इथे. आणि इथे त्याच्यामुळे कसं होतं, पावसात खूप चिखल होतो. गाड्या चालवणं थोडं जिकरीचं बनतं. एक वेळ छोटा रस्ता असेल तर परवडतं, पण ते खड्डे आणि चिखल असला की मग ते भारी पडतं चालवायला. इथे आता सध्या ती अवस्था आहे. रस्त्याला खड्डे पण आहेत आणि पाऊस पडल्यावर चिखल पण आहे. आणि तुलनेनं इथलं जे काम आहे ते मंदावलेलं आहे. इकडे डाव्या हाताला मागे जे फोडून ठेवलं ते तसंच आहे अजून. आता हे काहीतरी JCB इकडे करतोय, उकराउकरी चालू आहे त्याची. मुळात ही उजव्या बाजूची जी झाडं आहेत ती सगळी जाऊन तिथे भराव घालून रस्ता होणार आहे. कारण आता आपण जे जातोय डावी बाजू, ही रस्त्याची डावी साईड आहे. इथपासून तो भाग बऱ्यापैकी झालाय. आणि उजवी जी बाजू आहे तिथे समोर उजव्या हाताला बघा मातीचा नुसता ढिगारा ओतून ठेवलाय. इथून सगळा मातीचा ढीग घालून तो खालपर्यंत न्यायचा आहे. उजव्या हाताचं काम जे आहे ते लगेच होईल असं मला तरी वाटत नाहीये. आणि इथे मध्ये परत काहीतरी झाडं लावून ठेवले, ते काय केलं काय कळायला मार्ग नाही इथे. मग तो रस्ता कसा नेणार आहेत पलीकडून, काय त्यांचं प्लॅनिंगच काय समजत नाहीये.
जर उजवीकडनं जायचा असेल तो रस्ता तर मग तिथे मध्ये झाड का लावून ठेवले. म्हणजे मी म्हणतो त्याप्रमाणे हा जर आपला डावा रस्ता आहे, डावी साईड आहे जाण्यासाठी. हे इथे आता बघा हे वॉल वगैरे टाकण्याचं काम सुरू आहे. इथे भराव घालून तो रस्ता होणार आहे, पण मग तिथे मध्ये झाडं लावून ठेवलेत. ती कशासाठी लावलेत त्या कळायला मार्ग नाही. असो, काही जणांना माझा असो शब्द आवडतो. धन्यवाद. आता इथे सुद्धा बघा, इथे एक बाजू पूर्ण झाली आहे, मग दुसऱ्या बाजूचा रस्ता अजून व्हायचा आहे. मग दोन्हीकडे बस शेड्स का उभ्या करून ठेवल्या आहेत? म्हणजे इथलं त्यांचं नेमकं प्लॅनिंग काय समजत नाहीये. आणि त्या अगदी पक्की बांधकामं झालेली आहेत दोन्ही बाजूला, त्यामुळे काय त्यांचा विषय समजत नाही. दुसरी गोष्ट इथे सुद्धा बघा, उजव्या हाताला इथे इलेक्ट्रिकचे पोल वगैरे सगळे उभे करून झालेत. मग ती उजवी बाजू जी आहे ती कुठनं जाणार आहे? का हा एवढाच रस्ता इथे ठेवणार आहे? काय कळायला मार्ग नाही आहे. सगळा गोंधळ आहे. हे आता आपण जातोय, हा इथून परटवणे हा ओढा एकच सिंगल साइड राहणार आहे का काय आहे? कारण इथे सुद्धा बघा, हा समोर येणारा रस्ता इथेच जोडलाय. तिथे रुंदीकरण काय नाहीच आहे, काय कळतच नाही यांचं. असो, तर आता आपण पुढच्या प्रवासाला लागूया. हा रस्ता आता इथे एकदम झकास झालाय. मजगाव जंक्शन पर्यंत हा व्यवस्थित आहे. तर तिथे गेल्यावर तुम्हाला पुढचे अपडेट्स देतो. चंपक मैदानापासून आता आपण पुढे आलोय आणि आता इथे बोर्ड वगैरे पण लावलेत. डाव्या हाताला विमानतळ, एअरपोर्ट आणि समोर हातखंबा. इथे आता पलीकडचा अपडेट देतो तुम्हाला. पलीकडची बाजू पण ओपन झाली आहे. म्हणजे इथलं मजगाव जंक्शनचं जे काम होतं पुलाचं वगैरे, ते सगळं आता पूर्ण झालंय. दोन्ही साईड ओपन झाल्या तिथल्या. इथे फक्त जरा हे टचअप राहिलाय. टचअप हे मजगावचं जंक्शन आपलं. इथून डाव्या हाताला एअरपोर्ट रोड आहे. उक्षी मार्ग पण आहे ह्याच रोडने तुम्ही उक्षी मार्गे हायवेला लागू शकता. आणि इथला आता हा एक नवीन अपडेट की दोन्ही बाजू चालू झाल्या आहेत. मागच्या वेळेला आपण बघितलं होतं की पलीकडची जी बाजू आहे ती सुरू नव्हती झाली. इथे मात्र आता दोन्ही बाजू सुरू झाल्यात. म्हणजे साळवी स्टॉप पर्यंत. पुढे मधला पॅच बघूया, पण माझ्या अंदाजाने साळवी स्टॉप पर्यंत आता इथे तरी काय प्रॉब्लेम नसावा. ते मध्ये जरासं त्या टर्नच्या इथलं काम राहिलं होतं साळवी स्टॉप पर्यंतचं. आता बघू आपण. पण तिकडनं वाहनं येताना दिसत आहेत, म्हणजे याचा अर्थ त्या आता दोन्ही बाजू पूर्ण सुरू झाले आहेत. साळवी स्टॉपचं जे जंक्शन आहे तिथे मात्र काम पेंडिंग होतं, कारण ते आता खरं बघायला गेलं तर सर्कल आहे. त्याच्यामुळे तिथे काहीतरी खबरदारी घेऊन त्यांना बांधकाम करायला लागणार आहे. सगळीकडनं ट्रॅफिक आहे. हातखंब्याकडून रत्नागिरीत येणारं, रत्नागिरीतनं हातखंब्यात जाणारं, ते सुद्धा 2 ठिकाणाहून. ती पलीकडची नाचना बाजू आहे, नाचणे रोड म्हणतो आपण त्याला, तिकडनं आत येणारे. पुन्हा इथे मोठं हॉस्पिटल आहे, त्यांचं ट्रॅफिक असणार आहे. हे इथे जरासं काम जे आहे ते थोडं काय काय आता प्लॅनिंग कसं करताय ते बघायचं. तर हे साळवी स्टॉप जंक्शनला आपण आलो.
इथे आता रस्त्याचा काय तसा इश्यू नाही. आता माझ्या मागच्या अपडेट प्रमाणे आपल्याला मध्ये कुठे जाता काय प्रॉब्लेम नाही. दोन्ही बाजू व्यवस्थित सुरू झाल्या आहेत, त्याच्यामुळे आपल्याला आता तसं त्रास नाही. इथे मध्ये थोडंसं पुढचं काम जे रखडलं होतं उजव्या बाजूचं, ती पण आता सुरू झाली. त्याच्यामुळे आपल्याला समोरनं ट्रॅफिक आता कुठलं मिळणार नाहीये. रत्नागिरी MIDC डाव्या हाताला आणि उजव्या हाताला. तसं बघितलं तर मोठ्या इंडस्ट्रीज काही नाहीत. जसे एजन्सीज म्हणा, डीलर्स, अशा प्रकारची कामं इथे जास्त प्रमाणात होतात. प्रोडक्शन याचं जर बघितलं तर ते प्रमाण थोडं इथे कमी आहे. प्रोडक्शन इंडस्ट्रीज जास्त प्रमाणात पाहिजेत, तर रोजगार तसा वाढेल. इथे आता सर्व्हिस रोडचं पण काम चालू आहे. म्हणजे मागे तो झालेलाच होता, पण तरी पुढे जोडला नाहीये तो. पण त्याचं पण आता बहुतेक काम चालू झालेलं दिसतंय. ओव्हरऑल माझं इम्प्रेशन सांगतो तुम्हाला. गणपतीमध्ये एक नागोठणे वगैरे तिकडचा जो एरिया आहे, माणगाव वगैरे, तो थोडासा त्रासदायक आहे. कारण तिथलं काम अजून झालेलं नाही आहे. ट्रॅफिकच्या दृष्टीने तिथे त्रास होणार थोडा. बाकीच्या रस्त्याला तसं तर ट्रॅफिक जाम होणं वगैरे हा प्रकार फार होणार नाही. कारण रस्ते दोन्ही बाजू चालू करून झालेले आहेत, ओपन आहेत. फक्त सगळ्यांना मी पुन्हा आवाहन करेन, स्पीडवरती कंट्रोल ठेवा. गणपती बाप्पांना भेटायला आपण घरी जातोय, उगाच गडबड करू नका. ते शेवटी तुम्ही किती लवकर गेलात म्हणून गणपती बाप्पा लगेच घरी येणार नाहीये. त्यांचा मुहूर्त आहे, त्या मुहूर्तावरतीच आपण त्यांना घरी आणतो. त्यामुळे उगाच घाई गडबड करू नका, शिस्तीत चला. मेनली लेनची शिस्त पाळा. आपण आता कुवार भावाला आलो. हा इथे बाप्पा इथे मध्ये गाडी आडवी करून उभा राहिला. लेनची शिस्त पाळा सांगतोय, आणि हा दादा ऐकत नाही. असो, आपल्याकडे नमुन्यांची काय कमी नाहीये, नमुने भरपूर आहेत आपल्याकडे. आणि दुसरी गोष्ट पुन्हा अधोरेखित करेन, रस्त्यामध्ये कुत्रे आणि गुरं मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे तिथे जरा सावकाश डोळ्यात तेल घालून गाडी चालवा. हे बघा, छोटी छोटी किती गोजीरवाणी वासरं आहेत बघा. त्यांना बिचाऱ्यांना काय कळतंय आपण कुठे बसलोय. मोठं आवार मिळालं, राजेशाही थाटात बसले. त्याच्यामुळे आपल्याला त्यांची काळजी पण घेणं तितकंच महत्वाचं आहे. माणूस प्राणी आहे, ज्याला देवान थोडीफार अक्कल दिली, त्याचा काय तो आता हल्ली वापर करत नाही, ही गोष्ट वेगळी. पण हे बिचारे आहेत, त्यांना काहीच कळत नाही ना तुमची कुठली गाडी, तुम्ही टोयोटा वापरताय का, हुंडाई वापरताय का, मारुती वापरताय. त्यांना बसावंसं वाटलं ते ठाण मांडून बसणार. शेवटी त्यांची काळजी आपल्यालाच घ्यायची आहे. त्यामुळे गाड्या सावकाश चालवा. गुरं लांब दिसली की तुम्ही स्पीड लगेच कमीच करा, कारण ते उलटे सुलटे कधीही फिरू शकतात. आता आपण आलो रेल्वे स्टेशनला. इथे डाव्या हाताला आतमध्ये इकडे दोन्ही बाजूला रोडला फेन्सिंग वगैरे करून झालंय. म्हणजे माणसं जे रोड क्रॉस करतात ते करू नये याच्यासाठी हे काम केलेलं आहे. आणि आता पुढचा स्टॉप कारवांची वाडी.
हा आला कारवांची वाडी स्टॉप. इथे थोडस सेफ्टी म्हणूया आपण, डायरेक्ट टर्न्स कोणी घेऊ नयेत कारवांच्या वाडीला जायला. त्याच्यामुळे त्यांना थोडंसं इथे पुढे येऊन वळावं लागणार आहे. आता आपण आलो खेडशी महालक्ष्मी मंदिर. आणि इथे हे जरासं किरकोळ काम राहिलंय. बाकी दोन्ही साइड्स चालू झालेले आहेत, दोन्ही बाजूला ट्रॅफिक चालू आहे. तसा ट्रॅफिकला प्रॉब्लेम नाही आहे, पण ते मध्ये जरासे एक दोन पॅच आहेत, ते वरती लेअर करण्याचं काम चालू आहे. लहानपणीचा काळ सुखाचा असं म्हणतात, ते उगाच नाही म्हणत. आत्ताची पिढी तसं म्हणेल काय पुढच्या पिढीला. आणि आता आपली जी मुलं आहेत तर त्यांच्या पुढच्या पिढीला ते म्हणतील का असं लहानपणीचा काळ सुखाचा. आम्ही खरोखर सुखाचा काळ अनुभवला सगळ्याच बाबतीत. तो काळच असा होता, आर्थिक स्थिती खूप काही चांगली अशी होती सगळ्यांची, असं नाही, बेताचीच बऱ्यापैकी. पण जे काय होतं त्याच्यामध्ये सगळे सुखाने आनंदाने राहत होते, एवढं मात्र नक्की. मुळात गरजाच कमी होत्या, त्याच्यामुळे डिमांड्स कमी होत्या. खेडशी नाका जो आहे तिथे सुद्धा आता तुम्हाला डेव्हलपमेंट बघता येईल. दुतर्फा घरं, दुकानं मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहेत. हे ट्रकवाले बाबा जे जातात त्यांच्या जरा मागे राहू नका, सगळा चिखल मागे उडवत जातात. वास्तविक त्यांना पाठीमागे मडफ्लॅप लावायला काय जातं समजत नाही. हे एवढेसे तुकडे लावलेले असतात, म्हणजे अक्षरशः ते बघितलं ना तर लंगोटी लावल्यासारखं असतं, ज्याचा काडीचा पण उपयोग होत नाही. आणि ते चाकाबरोबर सगळा चिखल मागे उडवत जातात. मोठे जरा रबरी शेवटी असतो तो मडफ्लॅप, जरा मोठा रबर घेऊन मडफ्लॅप करायला काय हरकत नाहीये. आणखीन एक सांगायचं मगाशी सांगणार होतो आणि विसरलो. हायवेवर आत्ता स्पीड गन लावलेले आहेत अनेक ठिकाणी. ते पोलिसांच्या व्हॅन उभ्या आहेत, इंटरसेप्टर व्हॅन ज्याला आपण म्हणतो, त्या उभ्या आहेत. त्याच्यामुळे स्पीडवर मर्यादा तर ठेवाच ठेवा, आणि केवळ ती भीती आहे म्हणून मर्यादा नका घालू. पण आपल्याला शेवटी जगायचं आहे, यासाठी त्या मर्यादा असणं आवश्यक आहे. रॅश ड्रायव्हिंग आणि ओव्हर स्पीडिंग ही दोनच मेन कारण आहेत ॲक्सिडेंट होण्याची. बाकी तुम्ही जर शिस्तीत गाडी चालवलीत ना काही होत नाही. त्यामुळे ड्रायव्हरकडे लक्ष ठेवा. तुम्ही स्वतः जर ड्रायव्हिंग करत असाल तर स्वतः मनावरती एक कंट्रोल ठेवा. पण जर तुमच्याबरोबर जो दुसरा कोणी ड्रायव्हर घेतलेला असेल तर त्याच्याकडे लक्ष ठेवा. काही वेळेला कसं होतं, आपण गाडीत झोपतो, ड्रायव्हर एकटाच गाडी चालवत असतो, मग त्याला कोणतरी ओव्हरटेक करून जातो की मग त्याच्या डोक्यात किडे वळवळायला लागतात. हा मला ओव्हरटेक करून गेला ना, आता बघतो त्याला. मग तो हळूहळू ॲक्सिलेटरवरचा पाय दाबायला सुरुवात होते, स्पीड वाढतो, ती स्पर्धा चालू होते त्याची. आणि त्याच्या मनावर कंट्रोल नसतो, त्याच्यात मग कुठेतरी नकळत एखादी चूक घडून जाते आणि ॲक्सिडेंट होतो. त्यामुळे शक्य करून ड्रायव्हर्स जर तुम्ही रेंटवरती आपण घेतो ड्रायव्हर, तर असे जर असतील तर त्यांच्यावर लक्ष ठेवा. काही वेळेला त्याला झोप येत असते, ड्रायव्हरच्या शेजारच्या सीटवर जो बसलाय त्याचं त्याच्याकडे लक्ष पाहिजे. त्या काही छोट्या टिप दिल्या आणि असं आपण हातखंबा तिट्याला आलो. माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.
आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. थोडे थोडे त्या पुढे पुढे ढकलत फॉरवर्ड करत शक्यतो नका बघू. जेवढा पूर्ण व्हिडिओ बघाल तेवढं आपल्या चॅनलला ते रँकिंगसाठी उपयोगी पडतं. आता इथे CNG भरून घेतो, गर्दी नाही दिसत आहे, आणि मग पुढच्या प्रवासाला निघतो. तर इथे आपली आता मी रजा घेतो. धन्यवाद.